सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे आमचे कैऱ्या तोडण्यापासून. म्हणजे हा नाश्त्यानंतरचा ब्लॉग चालू झाला आहे 9:30 पासून. तर इथं आमच्या कैऱ्या तोडणं चालू होतं, पन्हं करायचं होतं. आमच्याकडे त्याला पन्हं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा. तर कैऱ्या वगैरे तोडणं झालं आणि पहा किती लवकर ऊन होते आता. तर इथं मी अगोदर कारले चिरून वगैरे ठेवले होते. कारण अर्धा तास चिरून ठेवले आणि त्यामुळे त्याचा आणि मीठ लावून ठेवते, कडूपणा कमी होतो. तर त्यातलाच आंबा पिकला होता. तर आमचं खाणं चालू होतं. ही आंबट कशी खाते एवढं काय माहीत? तर इथं बहुतेक तो उन्हानेच पिकला असेल आणि एकीकडे पाणी लावून ठेवलं होतं कूलरमध्ये. तर सगळं खाली केलं म्हणजे जास्तीचे कामं चालू झाले होते. तर इथं कैऱ्या पहा किती मोठ्या-मोठ्या आहे. इथं काही थोड्याफारच आमच्यासाठी ठेवल्या होत्या, बाकी आम्हाला द्यायसाठीच तोडल्या होत्या त्या. तर इथं पहा एवढी आंबट आहे तरी ती खात आहे. तिला बरं नव्हतं म्हणजे पोटं दुखत होतं त्यामुळे तिला कालच दवाखान्यात नेलं होतं, तर तिला औषध देणं चालू होतं. तर ती स्वतःच्या हाताने ते बहुतेक गोडच आहे त्यामुळे ती घेत होती, नाहीतर बाकी औषध घ्यायला तर त्रास पण देते. आणि त्यानंतर 9:30 नंतर म्हणजे नाश्त्यानंतरचं हे पुन्हा घर झाडणं चालू होतं. मी फक्त सकाळी घरं झाडून घेतले होते, पुसले वगैरे नव्हते. कारण ह्या पुन्हा नाश्ता झाल्यावर पूर्ण इकडे-तिकडे पाडून ठेवतात. तर त्यामुळे ते त्याच्यानंतर मी पुसायला घेतले होते घरं. पुन्हा झाडून आणि पुसून. इथं साराला ती चावली होती ती सांगते. आता खूप बदमाश झाली आहे ती. तर ऐकत नाही आता ती. तर इथंच पूजा करताना आता ते मधामधात करणं चालू होतं तिचं. आणि स्वामिनीचं असं झालंय आता, की ते तेवढ्या वेळेस पूजा चांगली असते. रांगोळी वगैरे काढली तर काहीच ती राहू देत नाही. आणि इथं ते पूजा दिसते ना आपल्याला जे मस्त फुलं वगैरे लावून ठेवले, तिची तेच तयारी होती कशी काढायचं, कसं काय म्हणून. तर इथं पहा आता दिसायला तर आता सध्या चांगली दिसत आहे पूजा. पण थोड्या वेळात एक-एक देव ती नेते आणि कुठेही टाकून देते. म्हणजे आपल्यालाच पहिले ते देवच पाहावं लागते कुठे ठेवले म्हणून. नंतर खूप लक्ष द्यावं लागते. इथं आम्ही बरेच कांदे तोडून म्हणजे चिरतो आणि कशासाठी तर कारल्याच्या भाजीसाठी. ते अगोदर थोडेसे होऊ देतो आणि त्यानंतर त्यात कारले टाकतो. तर इथे त्यानंतर टमाटरची भाजीसुद्धा केली. कारण कारल्याची भाजी सगळेच खात नाही. तर आमच्या घरी तर जे माझे ब्लॉग पाहत असतात त्यांना माहीतच आहे. आणि सगळ्यांच्याच घरी बहुतेक आवडत नसेल तर दुसरी भाजीसुद्धा करतात. तर इथं माझं कणिक चालू होतं मळणं, तर तिनं पूर्ण हाताला पीठ वगैरे लावून घेतलं होतं. तर तिचं लहान मुलांचं असतेच, आईच्या मागं-मागं असतातच ते. तर त्यानंतर आम्ही पन्हं वगैरे केलं. हे आम्हाला 5-6 दिवस पुरून जाते. तर खूप छान म्हणजे बाकीची गरजच नाही. जेवताना घेतलं तर खूप छान लागते. आता हे आता केलं आहे, पण आता ते संध्याकाळी फ्रिजमध्ये ठेवून वगैरे छान लागते. तर इथे हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा.